रायगडमध्ये अदिती तटकरेंचे फ्लेक्स लागलेले आहेत आणि यामध्ये आता फिक्स पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात येतोय। अदिती तटकरे यांचा आज वाढदिवस आणि या निमित्तानं रायगडमध्ये बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरवर फिक्स पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। पालकमंत्री पदावरून सध्या राष्ट्रवादी आणि सेनेत पुन्हा झुंपण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। राज्यामध्ये महायुतीची सत्ता स्थापन होऊन 3 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला, तरीही रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री पद निश्चित झालेले नाही। कारण आहे पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना। आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले। ते कसं आपण पाहू शकताय। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक आज माणगाव शहरात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत लागलेले आहेत। आपण उल्लेख स्पष्टपणे पाहू शकताय। फिक्स पालकमंत्री माननीय अदितीताई तटकरे, महिला व बाल विकास मंत्री, याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगडच्या पालकमंत्री पदावरती अदिती तटकरेंना बघायचं आहे। म्हणजेच पर्यायी हे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच पाहिजे अशी साधारणतः मागणी या बॅनर मधनं पाहायला मिळते। राष्ट्रवादीने अशा पद्धतीची बॅनरबाजी केल्याने शिवसेना आता नव्याने कशा पद्धतीने बॅनरबाजी करते आणि या बॅनरला कसं उत्तर देत आहे। एकूणच या बॅनरवरनं पुन्हा एकदा पालकमंत्री पदाचा मुद्दा ऐरणीवरती येऊन रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष लागेल का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।